पंढरपूर येथील रांजणी गावामधील प्रदीप आवताडे नावाच्या इसमाच्या घरी देशी दारूचे 96 बॉक्स एवढा मोठा दारूसाठा पोलिसांना मिळून आलाय। 3,27,000 रुपये किमतीचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलाय। वर्षाअखेर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आवताडे यांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली PSI भारत भोसले, सहाय्यक फौजदार तोंडले, सागर गवळी, निलेश रोंगे यांनी कारवाई केली आहे। दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या वेळेस पंढरपूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांना गोपनीय बातमी मिळाली होती की रांजणी गावात इसम नामे प्रदीप आवताडे हा त्याच्या राहत्या घरी वस्तीवर 31 डिसेंबरच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगलेला आहे। अशा गोपनीय मिळालेल्या माहितीवरून माननीय DYSP साहेबांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या कार्यालयातील स्टाफ आणि पोलीस अधिकारी असे सदर ठिकाणी तात्काळ रेड करून कारवाई करण्याचे आदेश देऊन पथक रवाना केले। त्यानंतर सदर ठिकाणी रांजणी गावात इसम नामे प्रदीप आवताडे याच्या राहत्या घरी वस्तीवर पोलिसांनी रेड केली असता त्या ठिकाणी जिन्याखाली एकूण 96 बॉक्स देशी दारूचे, त्यामध्ये वेगवेगळे बॅच असलेले, एकूण किंमत रुपये 3,27,000 रुपयाचा दारूचा साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि आरोपी प्रदीप आवताडे याच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल रोंगे नेमणूक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।